नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ तनुजा चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवतेय. तर मी फर्स्ट टाइमच म्हणजे मी 2-3 व्हिडिओ शूट केले होते, पण आज मी ना थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करतेय. तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ज्वेलरी. ऍक्च्युली मला कॅमेराकडे बघून बोलायचंय, पण मी मोबाईल आडवा ठेवला, सो माझी सारखी नजर स्क्रीनवर जाते आणि माझा आय कॉन्टॅक्ट खातोय. तर असं झालं तर तुम्ही प्लीज ते ऍडजस्ट करा. तर आज मी ना तुमच्यासाठी ज्वेलरी कलेक्शन घेऊन आले होते. म्हटलं बऱ्याच लेडीज माझ्या व्हिडिओज बघतात आणि त्यांची डिमांड पण आहे की तुझी ज्वेलरी कलेक्शन दाखव. तर म्हटलं चला आज मी सुरुवात करते ज्वेलरी कलेक्शन पासून. तर माझ्याकडे जास्त ज्वेलरीज नाहीये. मी थोड्याशा ज्वेलरीज मधूनच सुरुवात करेल आणि मी ना इथे धैर्याला आणि धीरजला पाठवलंय बाहेर, कारण मला हवी आहे शांतता. कारण व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देताना अजिबात मला आवाज नकोय. ऑलरेडी माझा आवाज खूप जास्त कमी आहे. सो आपण जास्त टाइम वेस्ट न करता मी स्टार्ट करते हा व्हिडिओ आणि बघूया तुम्हाला माझी ज्वेलरी कशी वाटते ते. चल, पहिला आहे ना, पहिला हा मी तुम्हाला चॉकर दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता हा चॉकर. आणि काही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी ना इथे हे पण करते, फोटो सुद्धा ऍड करते. सो हा चॉकर आहे ना, आपण पार्टीवेअर साडीवर वेअर करू शकतो. हा घातल्यावर इतका सुंदर दिसतो, तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर दिसतं. आणि हा मी ऍक्च्युली धैर्यासाठी पण घेतला होता. म्हटलं तिला पण होईल आणि मला पण होईल. तर तुम्ही बघा, खूपच असं सुंदर वाटतं आणि ह्याची डिझाईन पण खूपच खूपच छान आहे. हे बघा, सॉरी इथे एक नोटिफिकेशन आहे, जस्ट आहे. आणि ह्याच्यावर खूपच छान असे इयरिंग सुद्धा आहेत. टॉप्स इयरिंग्स आहेत ते. तर तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये पण बघू शकता आणि म्हणजे घालू शकता आणि असेही घालू शकता. ठीक आहे. तर त्याच्यानंतर माझ्याकडे अजून एक चॉकर होता. हा माझा ना लग्नाच्या आधीचा चॉकर आहे. हा सुद्धा मला खूप आवडतो आणि मला जास्त जास्त अशी हेवी ज्वेलरीपेक्षा ना मला नाजूक ज्वेलरीज आवडते. सो हा एक चोकर आहे. खूप विअर केल्यावर इतका सुंदर वाटतो हा. आणि हा तुम्ही पार्टी वेअरलाच घालू शकता मला असं वाटतं, कारण ह्याला ना डायमंड सुद्धा आहेत. तर हे डायमंड ना पार्टीवेअर ड्रेसवरच छान दिसतात. सॉरी, ड्रेस म्हणते मी, साडीवर असे छान दिसतात. तुम्ही बघू शकता, खूपच असे सुंदर आहे. ह्याचा सुद्धा मी एक फोटो ऍड करेल. मी तुम्हाला सगळ्या ज्वेलरीचे फोटो ऍड करेल. आणि तुम्हाला प्राइस हवी असेल तर मला प्लीज डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही मला सांगा, मी लिंक देईल तुम्हाला. त्याच्यानंतर माझ्याकडे ही ऑक्साईड ज्वेलरी आहे. हे बघा, खूपच सुंदर आहे, तुम्हाला लांबून दिसत. आणि ह्याचे ना सगळ्यात जास्त आवडले मला इयरिंग्स आवडले. हा मी अजून विअर नाही केलेला, चान्सेस नाही म्हणजे घेतल्यापासून मी ठेवलेलाच आहे. तर मला ना ह्याला समजत नाही कुठल्या साडीवर नेसू. पण बघा, खूपच छान अशी डिझाईन आहे आणि हा मला खूपच स्वस्तामध्ये मिळाला होता. खूपच अगदी स्वस्त. पण बघू, तुम्ही मला कमेंट करा, मी ह्याचं तर नक्कीच तुम्हाला मी प्राइस सांगेल की काय आहे. त्याच्यानंतर आधी मी तुम्हाला चॉकर सेट दाखवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला लॉंग ज्वेलरी दाखवते. ठीक आहे. तर माझ्याकडे ना हे मी मंगळसूत्र घेतलं होतं मध्ये. हे असं, हे पण खूपच सुंदर आहे. हा फक्त एक मणी आहे. कोणी कोणी ना असं असं वेअर करायला पण आवडतं. सो धैर्या काय करते ना, हे माझं गळ्यातलं ना तिने तोडलं होतं फिटिंग करताना. सो मी हे घेऊन आले होते. तर हे सुद्धा खूप सुंदर वाटतं आणि मला खूप जणांच्या कमेंट आल्यात की खूपच छान आहे. तर बघा तुम्ही, असं एकच मणी आहे आणि खूप छान आहे हे सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर आत्ताच दिवाळीला ना मी हा एक चोकर सेट घेतला होता. मला ना ह्याचं इयरिंग नाही मिळालं, पण इयरिंग सेम टू सेम ह्याच्यासारखंच आहे. म्हणजे असे दोन आहेत आणि इतकं सुंदर वाटतं हे. हे आत्ता मी ह्याला दिवाळीला वेअर केलं होतं आणि मला असं वाटतं की ही ज्वेलरी ना कशाला पण मॅच होईल. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जस्ट असं लावून दाखवते. हे बघा. आणि मला असं वाटतं हे आत्ता ना, हा सेट आत्ता ट्रेंडिंगला होता. आता आहे की नाही मला माहित नाही, पण दिवाळीच्या वेळेस हा खूप ट्रेंडिंगला होता. आणि पूर्ण मी तुळशीबागेतून घेतला होता. तुळशीबागेत ह्याच्या इतक्या व्हरायटी होत्या खूपच. हा मला ओन्ली 150 रुपीला मिळालाय. हे बघा, खूपच सुंदर आहे. मला ना जास्त करून मी तुम्हाला सांगते, मला चोकर सेट खूप जास्त आवडतात, म्हणजे दुसऱ्या ज्वेलरीपेक्षा. माझ्याकडे हा सुद्धा सेट आहे. हे बघा, हा मी घेतला होता, हा मी माझ्या गावाकडून घेतलेला आहे, म्हणजे माझ्या सासरकडून घेतलेला आहे. सासरी चोपड्यावरून घेतलाय, जळगाव चोपडा. हा सुद्धा खूपच सुंदर वाटतो. मला जास्त करून चोकर सेटच आवडतात. मोठे मोठे म्हणजे हेवी इथपर्यंत असण्यापेक्षा किंवा एवढे असण्यापेक्षा ना, मला हे नाजूकच खूप छान वाटतात. हे बघा. आणि ह्याच्यावरच आहे ना एक मोठा सेट आहे, जो की मी एंगेजमेंटला वेअर केला होता. सेम टू सेम आहे. पण ही दोन्ही ज्वेलरी ना मी वेगवेगळ्या ठिकाणावरून घेतली होती. हा माझा एंगेजमेंटचा हार आहे. हा एंगेजमेंटला घेतला होता. आणि सांगू का, हा ना आपण साऊथ इंडियन लुकवरती पण हा खूप छान जातो. म्हणजे हे दोन्ही पण ऍक्च्युली हे ना अनफॉर्च्युनेटली मॅच झालेले. साऊथ इंडियन वरती पण हा खूपच मॅच होऊन जातो. मी वेअर केला होता. सो तुम्ही जसं हवं तसं तुम्ही तो ऍडजस्ट करू शकता. आणि बघा, हा ना मी जवळजवळ ह्याला 4.5 वर्ष झाली. ह्याची क्वालिटी बघा. आणि अजिबात त्याचा कलर सुद्धा गेलेला नाहीये. हा मस्त जास्तीत जास्त यूज केलाय तरी सुद्धा ह्याचा कलर सुद्धा गेलेला नाहीये. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर ना चॉकरमध्ये माझ्याकडे मी एक मंगळसूत्र घेतलं होतं. हे आहे ते. गुंता झाले, जास्त टाइमपास नाही करत आहे मंगळसूत्राला दाखवण्यात. हे बघा, मला चॉकर सेटच जास्त आवडतात. सॉरी, माझा चेहरा हे होतं. हे बघा.
ठीक आहे, वेअर केल्यावरती खूपच सुंदर वाटत आहे. थोडासा गुंता झाला त्याच्यामुळे, पण काय माहिती मी हा अजून घातलेला नाहीये किंवा खूप कमी वेळासाठी घातलेला आहे. मला असं वाटतं की हा मला एवढा उठून नाही दिसत. आणि हे जसं आहे ना तसेच त्याचे इयरिंग्स पण आहेत. आता माझ्याकडे नाही आहेत, कदाचित मी ते माझ्या बहिणीला दिलेले आहेत. तर आमची अशी देवाणघेवाण चालू असते, बहिणी आहे म्हटल्यावर. तर असं आहे. आणि ह्याच्यानंतर ना मी तुम्हाला अजून एक दाखवते की हा जो सेट आहे हा मला खूप आवडलेला सेट आहे. हा आहे माझ्या लग्नातला. मी हा वेअर केला होता माझ्या घागऱ्याच्या लुकवर. जर तुम्हाला तो लुक हवा असेल तो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये ऍड करेलच. हे बघा, खूपच असं सुंदर आहे. कदाचित हे दोघे जण आलेले आहेत आणि आता दरवाजा वाजवणार आहे. ठीक आहे, हे बघा खूपच सुंदर आहे आणि असं वेअर केलं ना खूपच सुंदर. आता ह्याच्यावरचे ना मी इयरिंग सुद्धा तुम्हाला दाखवते. एक मिनिट. हे बघा, हे इयरिंग्स आहेत. खूपच छान दिसतं. सॉरी मी सारखं म्हणते खूप, पण खरंच मला हे दोन्ही सुद्धा आवडतात. ठीक आहे, आणि ह्याला ही अशी बिंदी सुद्धा आली होती. एकच मिनिट मला व्हिडिओ पॉज करावा लागेल, कारण माझी मुलगी आलेली आहे आणि बाबा ते आले होते. आणि काय होतं, ती आली ना की मला व्हिडिओज बनवताच येत नाही त्यामुळे. आणि सारखं माझी नजर इकडे झाली, पण मला इकडे ह्या कॅमेराला घेऊन बोलायचे, कारण आय कॉन्टॅक्ट व्हिडिओमध्ये चांगलं होतं पण ते लक्षात नाही राहते की त्या डॉटकडे कसं बोलून बघायचं. तर ही बिंदी बघू शकता तुम्ही, अशी छान अशी. हे बघा कसं वाटतं. ठीक आहे, आणि त्यानंतर हा एक मोठा सेट घेतला होता. असं ना काय काय असं असं करून दाखवतात. हे बघा खूपच छान आहे. ह्याच्यावरची डिझाईन सुद्धा तुम्ही बघा. हा अजून पण मी वेअर नाही केला. बरेचसे ज्वेलरीज आहेत जे की मी वेअरच नाही केलेले अजून. सॉरी, ह्याच्यावरती कानातलं अडकलं. आपण काढूनच बघूया, कारण मी हा घेतल्यापासून काढलेला सुद्धा नाही आणि बघितला सुद्धा नाही. जस्ट घेतानाच बघितलं आपण. ह्याचं इयरिंग सुद्धा बघूया. तुम्हाला कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल वगैरे तर हा सेट एकदम बेस्ट आहे. आणि ह्याच्यावरचे इयरिंग सुद्धा खूपच छान आहे. जे जे मी वेअर केलंय ना त्याचे मी फोटो अटॅच केले, पण जे नाही केले ना तर त्याचे मी ती ज्वेलरी मी तुम्हाला अशीच दाखवते. ठीक आहे, त्यानंतर मी तुम्हाला ना मी गेले होते जयपूरला तर मी खूप जास्त शॉपिंग केली होती. ती मी तुम्हाला नंतर कधी व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि हे बघा, जयपूरला मी हे म्हटलं, जयपूर म्हटलं की असं हवाच आहे. हे इयरिंग्स वेअर केले ना की खूपच छान दिसतात. ऍक्च्युली काय झालं ना, माझा कॅमेरा अँगल चुकलेला आहे, मला असं वाटतं, त्याच्याबद्दल सॉरी. हे बघा, हे जस्ट मी कुर्तीवर पण मला असं वाटतं की हे सूट होतील, पण या कुर्तीवर एवढी हेवी ज्वेलरी नाही दिसणार चांगली. पण खूपच छान वाटतात. मी अजून सुद्धा हे वेअर नाही केले. मी जयपूरवरून एक बांधणीची साडी आणली होती आणि भरपूर साऱ्या ज्युतीज घेतल्या ज्या की मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि हे इयरिंग्स मी तुम्हाला एकदा ना वेळ काढून माझी सगळी ती सुद्धा शॉपिंग दाखवेल की काय काय आहे. आणि सगळ्यात बेस्ट माझ्यातलं, सॉरी आमच्या शेजारच्या मुलं आलेली आहेत क्लासवरून, सो बॅकग्राऊंड नॉईज चालू झालेला आहे. मला असं वाटतं व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आहे. पण त्याच्या आधी ना मी तुम्हाला एक कानातलं दाखवते, जे की माझं सगळ्यात फेवरेट कानातलं आहे, सगळ्यात. आणि ते का फेवरेट आहे ह्याच्या मागची स्टोरी पण आहे वेगळी, तर ती सुद्धा मी तुम्हाला सांगेन. हे बघा, हे ते इयरिंग आहे. हे बघा, आता हे इयरिंग तुम्हाला जस्ट असं नॉर्मल दिसत असेल आणि हे दिसायला पण एकदम असं नॉर्मलच आहे, एवढं काही खास नाही ना डायमंड वगैरे, पण घातल्यावर सुद्धा छान दिसतं. ह्याच्या मागची स्टोरी अशी आहे की हे इयरिंग मला आणलं होतं धीरजनी, माझ्या हस्बंडनी आणलं होतं आणि ते मला इतकं आवडलं. आणि आपण असं म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीने जो आपल्यासाठी व्हॅल्युएबल, त्यांनी जर आपल्याला काही दिली गिफ्ट, तर त्याची व्हॅल्यू ना आपल्यासाठी खूप जास्त असते. हा, तर त्यांनी मला हे गिफ्ट दिलं होतं आणि त्याची किंमत आहे ना मी तुम्हाला सांगू नाही शकत. ह्या कानातल्याची किंमत माझ्यासाठी खूप जास्त आहे, कारण हे इयरिंग मी न सांगता त्यांनी मला आणलं होतं जेव्हा मी रुसली होती तेव्हा. आणि मला खूप जास्त छान वाटलं की त्यांनी माझ्यासाठी खास हे जाऊन घेऊन आला. तर कुठल्याही सोन्याच्या हिऱ्याच्या दागिन्यांपेक्षा मला त्यांनी हे दिलेलं इयरिंग शेवटपर्यंत माझ्या लक्षात राहील आणि मला हे खूप आवडलेले. चला, तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, तुम्हाला असे व्हिडिओज बघायला मिळतील.
चलो, कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. चलो, स्टे ट्यून. बाय बाय.